नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचे रजिस्ट्रेशन प्रोसेस म्हणजे सुरू झालेले आहे. लिंक ॲक्टिवेट झालेली आहे. त्यासाठी तुम्हाला सी ई टी सेल ह्या वेबसाईटवरती जायचं आहे. सी ई टी सेल सर्च केल्यानंतर तिथं होमवरती जाऊन डायरेक्टली 26-27वरती जाऊ शकता. तिथे गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस येईल. आणि इथे बघा डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ही टॅब ओपन झालेली आहे. तर आता ॲक्टिवेट झालेली आहे. तर तुम्ही आता रजिस्ट्रेशन साठी लागू शकता. ठीक आहे. आता या ठिकाणी ॲडमिशनची नोटीस वगैरे जे आहे ती आलेली आहे. याची PDF मी व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती टाकतोय. ओके. तर ती तुम्ही केअरफुली वाचू शकता. आता बघा फीस किती लागणार आहे रजिस्ट्रेशन करताना. जे विद्यार्थी जनरल आहे, जनरल कॅटेगरीचे आहेत, तर त्यांना 1300 रुपये आहे. आणि रिझर्व कॅटेगरी असेल तर 1000 रुपये म्हणजे 1000 रुपये फी आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमची जी रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू होत आहे आजपासून. म्हणजे ॲक्टिवेट झालेली आहे. आणि रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची लास्ट डेट जी आहे ही आहे तुमची 19 जुलै. ओके. 12-13 दिवसाचा ड्युरेशन दिलेला आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची शेवटची डेट जी आहे ती 20 जुलै आहे. ओके. नेहमीप्रमाणे तुम्हाला 2 स्क्रुटिनी मोड अवेलेबल आहेत, ई स्क्रुटिनी आणि फिजिकल स्क्रुटिनी. ठीक आहे. तर त्याच्याबद्दल जास्त सांगायची गरज नसावी. आणि ही रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन तुमचं झाल्यानंतर डायरेक्टली तुमची मेरिट लिस्ट जी आहे, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल 22 जुलैला. आणि त्याच्यानंतर ग्रेव्हियन्सचा 2 दिवसाचा पिरियड आहे. 23, 24, 25 3 दिवसाचा ग्रेव्हियन्स. याच्यामध्ये तुमच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी असतील तर तुम्ही त्या सॉल्व्ह करू शकता. त्याला डिस्क्रिपन्सी म्हणतो आपण. आणि शेवटी लागेल तुमची फायनल मेरिट लिस्ट 27 जुलैला. ठीक आहे. 27 जुलैला तुमची फायनल मेरिट लिस्ट लागेल. एकदा तुमची फायनल मेरिट लिस्ट लागली की त्याच्यानंतर तुमचं काय होणार आहे, तुमचे कॅप राऊंड सुरू होतील. आता बघा काही महत्त्वाच्या ज्या सूचना दिलेल्या आहेत विद्यार्थ्यांना. तर नॉन क्रिमी लेअर लागेल तुम्हाला 31 मार्च 2027 पर्यंतचं. ठीक आहे. आणि बाकी तुम्ही हे बघू शकतात है ना. याची PDF मी टाकतो ग्रुपवरती, किंवा तुम्ही डायरेक्टली इथून डाउनलोड करू शकता. ओके. तर लवकरात लवकर हे करायचा प्रयत्न करा. डॉक्युमेंट वगैरे व्यवस्थित हे करा आणि रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट करा. रजिस्ट्रेशन कसं करायचं, तर इथे जायचं. सगळ्यात अगोदर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनमध्ये इथं तुम्ही CET सेलचं रजिस्ट्रेशन जर केलेलं असेल तर डायरेक्टली हे करायचं. अदरवाईज तुम्हाला रजिस्टर्डवरती जावं लागेल. ठीक आहे. रजिस्टरवरती जाऊन तुम्हाला मेल ID पासवर्ड टाकून या ठिकाणी तुम्हाला तुमचा ID आणि पासवर्ड जनरेट करावा लागेल. आणि नंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे त्याच्यात. ठीक आहे. तर स्टेप बाय स्टेप प्रोसेस मी तुम्हाला उद्या व्हिडिओ बनवून देईल याचा. तोपर्यंत तुमचे डॉक्युमेंट रेडी ठेवा. ठीक आहे. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्यापूर्वी जर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर तुम्ही तो करू शकता. तसेच ज्या विद्यार्थ्यांना कन्सल्टन्सी हवी असेल, कन्सल्टन्सी 2 प्रकारचे आपण ठेवलेले आहेत. त्यासाठी BC सर एज्युकेटर हे ॲप डाउनलोड करायचे, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे दोन्ही कोर्सचे. ते तुम्ही बघू शकता. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा पहिला जो आहे तो प्रो लेवल आहे. आणि दुसरा जो आहे तो पूर्ण कन्सल्टन्सी जर करायची असेल ॲडव्हान्स लेवल. असे 2 कोर्स आहेत. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. ठीक आहे. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.